Okay, so good morning again, and we have started with actually data structures, right? We are representing array as ADT, abstract data type, and we do not know that whenever we represent any data type, any data structure as ADT, abstract data type, then we have to decide what its data is going to be, what operations we are going to perform on it, and uh, what axioms we have to follow, right? मग आपण डेटा स्ट्रक्चर्सला सुरुवात केली, त्यात आपण ॲरे बघतोय, ॲरेला डेटा स्ट्रक्चर म्हणून आपण रिप्रेझेंट करायचा प्रयत्न करतोय. ॲरे मधला डेटा आपल्याला माहिती की तो प्रत्येक वेळेस कसा असतो, इट शुड बी ऑफ द सेम डेटा टाइप. बरोबर आहे. ॲरे मधले जे सगळे कंटेंट्स असतात ते सगळेचे सगळे कसे असतात, एकाच प्रकारच्या एलिमेंट्स असतात, राईट. आणि ह्या ॲरेवर बेसिक ऑपरेशन्स आपण परफॉर्म करायचा प्रयत्न करतोय. वी हॅव ऑलरेडी लर्न विथ सर्चिंग ऑपरेशन. सर्चिंग कशा पद्धतीने करता येतं, मग लिनियर सर्च कसं करता येतं, बायनरी सर्च कसं करता येतं. अँड नाऊ वी हॅव स्टार्टेड विथ द सॉर्टिंग टेक्निक्स. आणि या सॉर्टिंग टेक्निक्स मध्ये आपण बेसिकली पहिली सॉर्टिंग टेक्निक जी होती ती इन्सर्शन सॉर्ट आपण बघितली. अँड नाऊ टुडे वी आर गोइंग टू स्टार्ट विथ अनदर एक्साइटिंग सॉर्टिंग टेक्निक विच इज नोन ॲज बबल सॉर्ट. ओके, सो बेसिकली जर आपण बबल सॉर्टचा विचार केला तर बबल सॉर्ट ही अशी एक टेक्निक आहे की ज्याच्या मदतीने ओके, सो बेसिकली बबल सॉर्टचा जर आपण विचार केला, जसं तुम्हाला सांगितलं की सपोज आपण एखादा कॉइन घेतला किंवा आपण एखादा खडा घेतला आणि तो पाण्यामध्ये टाकला, तर ज्या पद्धतीने बबल्स निघतात ते बबल्स एक 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 निघतात. पहिला बबल येतो तो किनाऱ्यापर्यंत पोहोचतो, दुसरा बबल येतो किनाऱ्यापर्यंत पोहोचतो, तिसरा बबल येतो किनाऱ्यापर्यंत पोहोचतो. असे बरेचसे बबल्स येत असतात पाण्यामधून आणि ते काय असतात, हळूहळू हळूहळू किनाऱ्यापर्यंत पोहोचत असतात. तीच टेक्निक बबल सॉर्ट मध्ये पण वापरली जाते. बबल सॉर्टचा जर आपण विचार केला तर बेसिक बबल सॉर्टचं कन्सेप्ट काय आहे, तर इन बबल सॉर्ट आफ्टर एव्हरी इटरेशन, प्रत्येक इटरेशनच्या शेवटी काय होणार आहे, आफ्टर एव्हरी इटरेशन ईच एलिमेंट म्हणण्यापेक्षा आपण असं म्हणूया, वन एलिमेंट विल बी प्लेस्ड ॲट इट्स करेक्ट पोझिशन. प्रत्येक इटरेशनच्या शेवटी काय होणार आहे, एक एलिमेंट त्याच्या प्रॉपर पोझिशनला, त्याच्या करेक्ट पोझिशनला काय असेल, पोहोचलेला असेल. आपण इन्सर्शन सॉर्ट मध्ये काय बघितलं होतं, त्यामध्ये बेसिक नॉलेज काय होतं, बेसिक कन्सेप्ट काय होती इन्सर्शन सॉर्टची, की व्हेनेवर वी इन्सर्ट अ न्यू एलिमेंट इनटू एन ॲरे, इट शुड बी प्लेस्ड सच दॅट ॲरे विल बी सॉर्टेड. नाव बबल सॉर्टचं महत्वाचं स्टेटमेंट काय आहे, किंवा बबल सॉर्टची महत्वाची टेक्निक किंवा आपण कन्सेप्ट म्हणू शकतो काय आहे, की बबल सॉर्ट मध्ये काय होतं, आफ्टर एव्हरी इटरेशन, प्रत्येक इटरेशनच्या शेवटी वन एलिमेंट विल बी प्लेस्ड ॲट इट्स करेक्ट पोझिशन. एक एलिमेंट त्याच्या प्रॉपर पोझिशनला पोहोचलेला असेल. जसं त्याला बबल सॉर्ट पण काय नाव दिलंय, जसं बबल्स निघतात, पहिला बबल निघतो तो काय होतो, शेवटी किनाऱ्यापर्यंत पोहोचतो, मग पुढचा बबल पोहोचतो, मग पुढचा बबल पोहोचतो. तसं इथे पण काय होतं की प्रत्येक इटरेशनच्या शेवटी एक एलिमेंट कुठे पोहोचलेला असेल, त्याच्या प्रॉपर पोझिशनला, करेक्ट पोझिशनला पोहोचलेला असेल. कसा, त्याचा एक छोटासा आपण एक्झाम्पल घेऊया. फॉर एक्झाम्पल, ओके, वी विल टेक एन ॲरे. आपण एक ॲरे घेऊया, ठीक आहे. सपोज ॲरे आहे 17, पहिला एलिमेंट आहे 17, त्यानंतर सपोज दुसरा एलिमेंट आहे 32, त्याच्यानंतर सपोज तिसरा एलिमेंट आहे 9, त्याच्यानंतर सपोज पुढचा एलिमेंट आहे 64, त्याच्यानंतर सपोज पुढचा एलिमेंट आहे 89, त्याच्यानंतर नंतरचा एलिमेंट जर सपोज आपण कन्सिडर केला सपोज आहे 27. ओके, बघा आता या ठिकाणी किती एलिमेंट्स आहेत तुमच्या समोर, 1 2 3 4 5 आणि 6, टोटल 6 एलिमेंट्स आहेत. आणि या 6 एलिमेंट्सला आपल्याला काय करायचं आहे, सॉर्ट करायचं आहे इन इट्स असेंडिंग ऑर्डर. असेंडिंग ऑर्डरने आपल्याला त्यांना सॉर्ट करायचं आहे. आणि त्यासाठी आपण या ठिकाणी कुठली टेक्निक वापरणार आहोत, वी आर गोइंग टू फॉलो बबल सॉर्ट. बबल सॉर्टच्या मदतीने आपल्याला हा ॲरे काय करायचा आहे, सॉर्ट करायचा आहे. आपण पहिल्यांदा काय म्हणणार बघा, इनिशियली ॲरे काय आहे तो लिहून घ्या. काय आहे ॲरेवर, काय आहे ॲरे, 17 32, त्याच्यानंतर 9 64 89 आणि 27. सपोज हा ॲरे आहे आणि आपल्याला काय करायचं, सॉर्ट करायचं. सो वी विल स्टार्ट विथ आवर इटरेशन 1. पहिल्या इटरेशनला सुरुवात करूया, राईट. आणि पहिल्या इटरेशनची सुरुवात काय होईल बघा, इटरेशन मध्ये काय करायचं, प्रत्येक वेळेस व्हॉट यू हॅव टू डू, यू हॅव टू कम्पेअर अर्लियर एलिमेंट विथ द नेक्स्ट एलिमेंट.
आता या ठिकाणी आपण काय करणार, 17 हा 32 सोबत कम्पेअर करणार. जर अगोदरची व्हॅल्यू ही नंतरच्या व्हॅल्यू पेक्षा मोठी असेल तर आपण त्या ठिकाणी स्वॅपिंग करणार, आणि जर अगोदरची व्हॅल्यू नंतरच्या व्हॅल्यू पेक्षा मोठी नसेल तर आपण त्या ठिकाणी स्वॅपिंग परफॉर्म करणार नाही. ओके, आता इथे बघा 17 आणि 32. आता 17 हा 32 पेक्षा ऑलरेडी लहान आहे, मोठा आहे का, नाही. मग या ठिकाणी स्वॅपिंगची गरज आहे का, नाही. या ठिकाणी स्वॅपिंगची गरज नाही, म्हणून 17 तसंच लिहिणार, 32 तसाच लिहिणार. दोघांमध्ये काहीही चेंज केला नाही. पुढे जाऊया, पुढचा ऍरे तसाच 89 आणि 27. ओके, अजून हे इटरेशन चालू आहे. आता या इटरेशन मध्ये पुढे काय होईल बघा. पहिल्यांदा आपण ह्या दोघांना कम्पेअर केलं, राईट. आता कोणाला कम्पेअर करायचं, पुढच्या दोन एलिमेंट्सला कम्पेअर करायचं. नाउ वी विल कम्पेअर 32 विथ 9. आता मला सांगा 32 हा 9 पेक्षा काय आहे, ऑलरेडी मोठा आहे, म्हणजे या ठिकाणी काय आहे, स्वॅपिंगची गरज आहे. मग स्वॅपिंगची गरज आहे म्हणून मग काय व्हायला पाहिजे बघा, स्वॅपिंगची गरज आहे म्हणून काय व्हायला पाहिजे, या ठिकाणी 17 तसंच, 32 आणि 9 ला आपण कम्पेअर केलं होतं, 32 मोठा सापडतो आपल्याला 9 पेक्षा, म्हणून 9 अगोदर आले पाहिजे आणि 32 नंतर आला पाहिजे. पुढचे एलिमेंट्स तसेच लिहून टाका, 89, 27. आता पहिल्यांदा बघा या दोघांना कम्पेअर केलं, नंतर आपण कोणाला कम्पेअर केलं, या दोघांना कम्पेअर केलं होतं या ठिकाणी, बरोबर, पुढच्या वेळेस, राईट. आता कोणाला कम्पेअर करायचं, आता या दोघांना कम्पेअर करायचं, तिसरा आणि चौथा एलिमेंट कम्पेअर करायचं. आता मला सांगा 32 आणि 64 मध्ये 32 हा 64 पेक्षा मोठा आहे का, नाहीये. मग या ठिकाणी स्वॅपिंगची गरज आहे का, नाही. स्वॅपिंगची गरज नाही, म्हणून 32 तसाच पाहिजे आणि 64 पण त्याच पोझिशनला पाहिजे. मग काय होईल, 17 तसाच, 9 तसाच, 32 तसाच, 64 पण तसाच, आणि 89, 27 आपल्याला अजून बघायचे. नेक्स्ट बघा, आता पहिल्यांदा आपण 17 32 सोबत कम्पेअर केलं, बरोबर आहे. नंतर 32 आपण 9 सोबत कम्पेअर केला, मग 32 64चं कम्पॅरिझन झालं. आता काय कम्पॅरिझन होईल, 64 आणि 89चं कम्पॅरिझन होईल. आता 64 आणि 89 मध्ये जर आपण विचार केला तर त्यापैकी पुन्हा या ठिकाणी स्वॅपिंगची गरज आहे का, या ठिकाणी कुठल्याही स्वॅपिंगची गरज नाही. स्वॅपिंगची गरज नाही म्हणून मग काय होईल, पुन्हा 17 तसाच लिहायचा, 9 तसाच लिहायचा, 32 तसाच लिहायचा, 64 तसाच लिहायचा, 89 तसाच, 27 पण तसाच. आता पहिल्यांदा हे दोन कम्पेअर झाले, नंतर हे दोन कम्पेअर झाले, नंतर हे दोन कम्पेअर झाले, नंतर हे दोन कम्पेअर झाले. आता कोण कम्पेअर होतील, हे दोन कम्पेअर. मग आता 89 आणि 27 मध्येच आपण विचार केला तर 89 27 पेक्षा कसं आहे, मोठा आहे. मोठा आहे म्हणून मग त्या ठिकाणी काय आहे, स्वॅपिंगची गरज आहे. स्वॅपिंगची गरज आहे म्हणून मग आपण स्वॅप करून टाकू. 17 तसाच, 9 तसाच, 32 तसाच, 64, आणि या ठिकाणी काय आलं पाहिजे, 27 अगोदर आला पाहिजे आणि 89 नंतर गेला पाहिजे. आता पुढे एलिमेंट आहे का, उरला का एलिमेंट, नाही. एलिमेंट उरला नाही, म्हणजे या ठिकाणी आपलं पहिलं इटरेशन संपलं. आणि पहिलं इटरेशन जेव्हा संपतं तेव्हा तुम्हाला समजेल की एक एलिमेंट त्याच्या प्रॉपर पोझिशनला पोहोचला. कुठला एलिमेंट प्रॉपर पोझिशनला पोहोचला, 18 जो होता, हा 89 जो होता, हा 89 त्याच्या प्रॉपर पोझिशनला जाऊन पोहोचलेला. म्हणजे 89 इथे पोहोचला. कुठे पाहिजे होती त्याची प्रॉपर पोझिशन, काय बघा, या ऍरे मध्ये सगळ्यात मोठा एलिमेंट कोण आहे, 89 आहे. आणि आफ्टर दिस फर्स्ट इटरेशन दिस 89 हॅज बीन प्लेस्ड ऍट इट्स करेक्ट पोझिशन. पहिल्या इटरेशनच्या शेवटी काय झालं, त्या ठिकाणी 89 हा त्याच्या प्रॉपर पोझिशनला जाऊन त्या ठिकाणी काय पोहोचलेला आहे. कळतंय. मग बबल सॉर्ट मध्ये होतं काय की आफ्टर एव्हरी इटरेशन वन एलिमेंट विल बी प्लेस्ड ऍट इट्स प्रॉपर पोझिशन. करेक्ट पोझिशनला पहिला एलिमेंट जाऊन काय होतं, पोहोचतोय. मग 89 कुठे झाला, पहिल्या पोझिशनला पोहोचला. ठीक आहे. नंतर आता आपण चालू करूया इटरेशन 2 ला. आता काय चालू करायचं आपल्याला, इटरेशन 2 चालू करायचं. इटरेशन 2 साठी बघा आता काय होणार, 89 ऑलरेडी प्रॉपर पोझिशनला पोहोचलाय. मग हा याला आपल्याला आता कंपॅरिझन्स मध्ये घ्यायचं नाही. आता आपण जी काही सॉर्टिंगची टेक्निक आहे, जी बबल सॉर्टची टेक्निक आहे, ती फक्त कुठे अप्लाय करणार, या पहिल्या 5 एलिमेंट वरच अप्लाय करणार. ठीक आहे, कारण 89 कुठे पोहोचलाय, त्याच्या प्रॉपर पोझिशनला पोहोचलाय. ओके. मग आता इथे बघा, इथेच आपण बघितलं 17 आणि 9 दोघांना कम्पेअर करा. दोघांपैकी कोण लहान कोण मोठा, 9 हा 17 पेक्षा काय लहान आहे, 17 हा 9 पेक्षा मोठा आहे, म्हणजे या ठिकाणी स्वॅपिंगची गरज आहे. स्वॅपिंगची गरज आहे म्हटल्यावर 9 अगोदर येईल आणि 17 नंतर येईल. बाकी नंतरचे एलिमेंट्स तसेच लिहून टाका, 32, 64, 27, 89. नेक्स्ट नेक्स्ट आता 9 आणि 17चं कंपॅरिझन झालं होतं ऑलरेडी, म्हणजे 9 तिथेच आहे. आता कोण कम्पेअर करायचं आपल्याला, 17 कम्पेअर करायचा 32 सोबत. 17 हा 32 पेक्षा लहान आहे का मोठा आहे, लहान आहे. मोठा आहे का, नाहीये. म्हणजे स्वॅपिंगची गरज आहे का, नाहीये. म्हणजे 17 त्याच पोझिशनला पाहिजे, 32 पुढे पाहिजे.
नंतर 64, 27, 89 तसेच, म्हणजे 9 तसाच, नंतर काय 17 तसाच. आता कोण कम्पेअर करणार आपण? 32 आणि 64. पुन्हा यांच्यामध्ये आपल्याला स्वॅपिंगची गरज आहे का? स्वॅपिंगची गरज नाहीये. म्हटल्यावर काय होईल? 32 तसाच येईल, 64 तसाच येईल, 64 तसाच येईल, 27 तसाच, 89 तसाच. म्हणजे बघा 9 तसाच, 17 तसाच, 32 तसाच. आता कंपॅरिझन कोणाचं होईल? 64 आणि 27. इथे स्वॅपिंगची गरज आहे का? येस, या ठिकाणी स्वॅपिंगची गरज आहे, कारण 64 हा 27 पेक्षा कसा आहे? मोठा आहे. मग या ठिकाणी स्वॅपिंग होईल. 27 अगोदर येईल, 64 नंतर जाईल आणि पुढे 89 तसाच. राईट. नेक्स्ट स्टेप 9, 17, 32 तसाच आहे, 27 तसाच आहे. आता कंपॅरिझन कोणाचं होईल? 64 आणि 89चं कंपॅरिझन केलं तरी आता सॉरी 64 कुठे पोहोचला? त्याच्या प्रॉपर पोझिशनला पोहोचला. सॉरी, पुढे आपल्याला 89 सोबत कंपॅरिझन करायचंच नाही ना. 64 कुठे पोहोचला? त्याच्या प्रॉपर पोझिशनला पोहोचलाच आहे आता. राईट. म्हणजे बघा, पहिल्या इटरेशनच्या शेवटी 89 त्याच्या प्रॉपर पोझिशनला पोहोचला आणि दुसऱ्या इटरेशनच्या शेवटी 64 त्याच्या प्रॉपर पोझिशनला पोहोचला. म्हणजे आता 64 आणि 89 हा जो ऍरे आहे हा काय झाला पुढचा? इथून पुढचा जो ऍरे आहे, इथे पण मी वाटल्यास तिथे लिहू शकतो की 89 हा सध्या काय होता? इथून एलिमेंट कसे झाले? सॉर्टेड. आता कुठून एलिमेंट सॉर्टेड झाले? आता 64 पासून पुढचे एलिमेंट कसे झाले? सॉर्टेड झाले. So after one iteration, first element is placed at its proper position. After second iteration, now second element is placed as at its proper position. इथे बघा 89 सगळ्यात मोठा आहे आणि त्याच्यापेक्षा लहान कोण आहे? 64. म्हणजे बरोबर 64 कुठे जाऊन पोहोचला? सेकंड लास्ट पोझिशनला जाऊन त्या ठिकाणी पोहोचलेला आहे. कळत आहे? मग हे झालं सेकंड इटरेशन. त्यानंतर थर्ड इटरेशन. राईट. पुन्हा आता काय करायचं? आता फक्त एवढाच ऍरे आपल्याला कन्सिडर करायचा. म्हणजे किती एलिमेंट कन्सिडर करायचे? 4च एलिमेंट कन्सिडर करायचे. सुरुवात बघा 9 आणि 17ला जर आपण कंपॅरिझन केलं, 9 आणि आपण 17 घेतला, दोघांमध्ये स्वॅपिंगची गरज आहे का? नाहीये. म्हणून मग 9 तसाच, 17 तसाच, बाकी पुढे 32, 27, 64, 89. आता कोणाचं कंपॅरिझन होईल? 9 तसाचे. 17 आणि 32चं कंपॅरिझन होईल. दोघांमध्ये स्वॅपिंगची गरज आहे का? नाही, स्वॅपिंगची गरज नाही. म्हणून मग काय? 9 नंतर 17 तसाच, 32 तसाच, 27 तसाच, 64 आणि 89. आता पुढे बघा 9 तसाचे, 17 तसाचे. आता कंपॅरिझन कोणाचं होईल? 32 आणि 27चं. या ठिकाणी स्वॅपिंगची गरज आहे का? येस, देयर इज नीड ऑफ स्वॅपिंग. 27 अगोदर पाहिजे आणि 32 नंतर पाहिजे. मग 27 आधी येईल, 32 नंतर आणि पुढचं 64 तसाच, 89 तसाच. इटरेशन संपलं. इथंच करायचं होतं ना, 64 आणि 89 ऑलरेडी सॉर्टेड आहे म्हटल्यावर आपल्याला फक्त इथपर्यंतच जायचं होतं. या ठिकाणी 32 कुठे पोहोचला? त्याच्या प्रॉपर पोझिशनला पोहोचला. म्हणजे 32 पासून पुढचे एलिमेंट आता कसे झालेत? सॉर्टेड. कळत आहे? ऍक्च्युअली 32च काय, अगोदरचा पण ऍरे जर तुम्ही बघितलं तर सॉर्टेड झालेला आहे. पण आपल्याला एक्झाम्पल कम्प्लीट करायचंय. एक्झाम्पल कम्प्लीट करण्यासाठी आपण पुढचे इटरेशन परफॉर्म करणार आहोत. सो इटरेशन 4. इटरेशन 4 मध्ये काय होईल? आता पहिल्यांदा आपल्याला किती एलिमेंट्स? फक्त तीनच एलिमेंट आहेत आपल्याला. मग इथे बघा 9 आणि 17 पहिल्यांदा कम्पेअर होईल. स्वॅपिंगची गरज आहे का? नाही. मग 9 तसाच, 17 तसाच, पुढे 27, 32, 64, 89. आता 9 तसाच आहे. आता कंपॅरिझन कोणाचं व्हायला पाहिजे? 17 आणि 27चं. दोघांमध्ये स्वॅपिंगची गरज आहे का? नाही. म्हणून मग काय? 17 तसाच, 27 तसाच, बाकी पुढचे 32, 64 आणि 89 ऑलरेडी सॉर्टेड आहे. आणि आपलं इटरेशन संपलं. 27 कुठे जाऊन पोहोचला? त्याच्या प्रॉपर पोझिशनला जाऊन पोहोचला. राईट. म्हणजे या ठिकाणी तुम्ही काय लिहू शकतात? आता 27 पासून पुढचे एलिमेंट्स कसे आहेत? सॉर्टेड आहेत. राईट. आणि आता इटरेशन 5. इटरेशन 5 मध्ये फक्त कंपॅरिझन कोणाचं होणार आहे? 9 आणि 17चं. दोघांमध्ये जर कम्पेअर केलं तर स्वॅपिंगची गरज आहे का? नाही. म्हणजे 9 कुठे पाहिजे? तिथेच पाहिजे. 17 पुढेच पाहिजे आणि नंतर 27, 32, 64, 89. आता कंपॅरिझनला काही राहिलंच नाही आपल्याला. म्हणजे इथून सगळा ऍरे कसा झाला? सॉर्टेड. इथून जरी सॉर्टेड असला तरी एकच एलिमेंट राहिलाय. एकच एलिमेंट राहिला, त्याला आपण काय करणार आहे का? कंपॅरिझनची गरज आहे का? नाही. म्हणजे आपला पूर्णच्या पूर्ण ऍरे सॉर्ट झाला आणि आपला पूर्ण ऍरे सॉर्टेड ऑर्डर मध्ये येईल. तो सॉर्टेड ऑर्डर काय येईल? 9,
17, 27, 32, 64 आणि 89. कळतंय मग? येस नो, येस नो, राईट. सो सिंपल स्ट्रॅटेजी आपल्याला वापरायची काय? आफ्टर एव्हरी इटरेशन वन एलिमेंट विल बी प्लेस्ड ॲट इट्स प्रॉपर पोझिशन. या ठिकाणी आपण पहिलं इटरेशन चालू केलं, आपण कम्पेअर कसं करत जाणार आहोत? पहिल्यांदा हे दोन एलिमेंट कम्पेअर करायचे, स्वॅपिंगची गरज असेल तर करायची, नसेल तर पुढे जायचं. नंतर हे दोन एलिमेंट कम्पेअर करायचे, स्वॅपिंगची गरज असेल तर करायची, नाहीतर नाही, पुढे जायचं. नंतर पुढचे दोन एलिमेंट्स कम्पेअर करायचे, स्वॅपिंगची गरज असेल तर ठीक, पुढे जायचं. हे दोन कम्पेअर करायचे, स्वॅपिंगची गरज असेल तर ठीक, पुढे जायचं. हे दोन एलिमेंट कम्पेअर करायचे, नंतर स्वॅपिंगची गरज असेल तर ठीक, नाहीतर पुढे जायचं. आणि असं करत गेल्यानंतर तुमचा पहिला एलिमेंट तुम्हाला सॉर्टेड करून मिळेल आफ्टर फर्स्ट इटरेशन. मग सेकंड इटरेशनच्या नंतर तुम्ही काय कराल? सेकंड इटरेशन मध्ये हा ऑलरेडी सॉर्टेड आहे, मग फक्त किती एलिमेंट घ्यायचे? फक्त राहिलेले एलिमेंट घ्यायचे, त्यांच्यावर सेम प्रोसेस अप्लाय करत जायची, एक एलिमेंट त्याच्या प्रॉपर पोझिशनला पोहोचेल. पुन्हा राहिलेले एलिमेंट्स घेतले आपण, त्यांच्यावर आपण सेम प्रोसेस अप्लाय केली. सेम प्रोसेस अप्लाय केल्यानंतर या ठिकाणी तुम्हाला हा एलिमेंट सॉर्टेड होऊन मिळाला. राहिलेल्या एलिमेंट्सवर सेम प्रोसेस अप्लाय केली. सेम प्रोसेस अप्लाय केल्यानंतर हा एलिमेंट तुम्हाला सॉर्टेड मिळाला. त्याच्यानंतर सेम प्रोसेस अप्लाय केली, हा एलिमेंट तुम्हाला सॉर्टेड मिळाला आणि शेवटी पहिला एलिमेंट त्याच्याच प्रॉपर पोझिशनला त्या ठिकाणी पोहोचला. सो अशा पद्धतीने हे बबल सॉर्ट टेक्निक काम करते. जसं बबल्स एकमेकांनंतर ह्या त्या किनाऱ्यापर्यंत पोहोचत जातात, तसंच या इथे पण काय होतंय बघा, इथे आफ्टर एव्हरी इटरेशन, पहिल्या इटरेशनच्या शेवटी जसा एक एलिमेंट, दुसऱ्या इटरेशनच्या शेवटी दोन एलिमेंट्स, तिसऱ्या इटरेशनच्या शेवटी तीन एलिमेंट्स, अशा पद्धतीने या ठिकाणी आफ्टर 5 इटरेशन्स वी हॅव बीन एबल टू सॉर्ट द ॲरे. 5 इटरेशन्स नंतर हा पूर्णच्या पूर्ण ॲरे काय झालेला आहे? सॉर्ट झालेला आहे. कळतंय? सो दिस इज अ सोल्युशन टू अ प्रॉब्लेम, हाऊ वी कॅन सॉल्व अ बबल सॉर्ट, हाऊ वी कॅन अप्लाय अ बबल सॉर्ट टू अन ॲरे अँड वी कॅन सॉर्ट द एलिमेंट्स. अशा पद्धतीने आपण एलिमेंट सॉर्ट करू शकतो, ते ह्या पद्धतीने आपण या ठिकाणी करू शकतो. कळतंय मग? राईट. आय थिंक सगळ्यांना हे समजलं असेल. जर समजलं असेल तर कमेंट बॉक्स मध्ये जाऊन तुम्ही येस 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 टाईप करू शकतात. ओके, नसेल समजलं तर नो पण म्हणू शकतात. ओके, सो आय थिंक एवढं काय अवघड नाहीये. मग आपण असं कन्सिडर करतो की आय होप की तुम्हाला हा अल्गोरिदम पूर्ण समजलेला असेल आणि कशा पद्धतीने त्याच्यावरचे प्रॉब्लेम सॉल्व्ह करायचे ते पण तुमच्यापर्यंत पोहोचलं असेल. आता हे पोहोचणं सोपं आहे. जसं मी प्रत्येक वेळेस म्हणतो की अल्गोरिदम समजून घेणं सोपं आहे, अल्गोरिदम अप्लाय करणं सोपं आहे. महत्वाचं काय आहे? त्या अल्गोरिदमसाठी प्रोग्रामॅटिक सोल्युशन शोधणं. आणि हे प्रोग्रामॅटिक सोल्युशन आपल्याला शोधायचं असेल तर त्यासाठी आपल्याला त्या अल्गोरिदमच्या मदतीने आपण जेव्हा एक्झाम्पल सॉल्व्ह करतो तर ते एक्झाम्पल सॉल्व्ह करताना प्रत्येक स्टेप कडे आपल्याला बारकाईने निरीक्षण करावं लागतं. त्या अल्गोरिदमचं व्यवस्थित कशा पद्धतीने तो काम करतोय, स्टेप्स कशा काम करतायत, प्रोसेस काय आहे, याचे प्रॉपर ऑब्झर्वेशन्स आपल्याला करावे लागतात. आणि जेव्हा तुम्ही ते ऑब्झर्वेशन्स करायला शिकाल, ऍट दॅट टाइम यू विल बी एबल टू डेव्हलप युअर प्रोग्रामिंग लॉजिक. त्याच वेळेस तुम्ही तुमचं प्रोग्रामिंग लॉजिक हे वाढवू शकता किंवा इन्क्रीज करू शकतात, प्रोग्रामिंग लॉजिक डेव्हलप करू शकता. त्यासाठी सगळ्यात महत्वाची गोष्ट आहे ऑब्झर्वेशन. आता जर तुम्ही पहिलं ऑब्झर्वेशन जर या ठिकाणी केलं तर बघा, टोटल नंबर ऑफ एलिमेंट्स किती आहेत या ठिकाणी? 1 2 3 4 5 6. किती एलिमेंट्स आहेत? 6 एलिमेंट्स आहेत. ह्या 6 एलिमेंट्सच्या ॲरेला सॉर्ट करायसाठी किती इटरेशन्स लागले बघा? 5 इटरेशन्स लागले. 6 एलिमेंट्सचा ॲरे होता, त्याला सॉर्ट करण्यासाठी आपल्याला किती इटरेशन्स परफॉर्म करावे लागले? 5 इटरेशन्स परफॉर्म करावे लागले. याचा अर्थ काय करू शकतो आपण की जर माझ्याकडे n नंबर ऑफ एलिमेंट्स असतील तर त्या ठिकाणी किती इटरेशन्स परफॉर्म करावे लागतील? आय हॅव टू परफॉर्म n-1 इटरेशन्स. ओके, जर नंबर ऑफ एलिमेंट्स n असतील तर इटरेशन्स किती परफॉर्म करावे लागतील? मग मला n-1 ही सगळी प्रोसेस कंटिन्यू करावी लागणार आहे. बरोबर आहे? हे झालं माझं पहिलं ऑब्झर्वेशन. दुसरं ऑब्झर्वेशन काय बघा, इथे जर मी पहिलं इटरेशन घेतलं तर ह्या पहिल्या इटरेशन मध्ये ऍक्च्युली किती कंपॅरिझन्स होत आहेत बघा. पहिल्यांदा कोण कंपेअर होतं? हा 17 आणि 32 कंपेअर होतो, म्हणजे पहिलं कंपॅरिझन झालं. नंतर कोण कंपेअर होणार? हे दोन एलिमेंट्स कंपेअर होणार, दुसरं कंपॅरिझन झालं. त्याच्यानंतर पुढचे जे काही तिसरं आणि चौथा एलिमेंट कंपेअर होणार या ठिकाणी, म्हणजे तिसरं कंपॅरिझन झालं. त्यानंतर हे दोन एलिमेंट्स होणार कंपेअर, चौथं कंपॅरिझन झालं. आणि नंतर हे दोन एलिमेंट्स कंपेअर होणार, म्हणजे किती एलिमेंट्स किती कंपॅरिझन झाले? 5 कंपॅरिझन झाले. म्हणजे बघा मी या ठिकाणी लिहित जातो, त्यावरनं कदाचित तुम्हाला कळेल की जर इटरेशन नंबर म्हणतो
आणि त्या ठिकाणी टोटल किती कंपॅरिझन्स होत आहेत, राईट. जर पहिलं इटरेशन चालू असेल तर त्या ठिकाणी किती कंपॅरिझन झाले, 5 कंपॅरिझन झाले, राईट. सेकंड इटरेशन बघूया आपण. बघा, दुसरं इटरेशन चालू आहे, दुसऱ्या इटरेशन मध्ये किती कंपॅरिझन्स होतील, हे एक कंपॅरिझन, त्यानंतर हे दुसरं कंपॅरिझन, त्यानंतर हे तिसरं कंपॅरिझन आणि त्यानंतर हे चौथं कंपॅरिझन. कारण 89 ऑलरेडी सॉर्ट आहे, त्याला आपण प्रोसेसमध्ये घेत नाही. म्हणजे किती कंपॅरिझन झाले या ठिकाणी, 4 कंपॅरिझन झाले. म्हणजे 2 नंबरचं जेव्हा इटरेशन चालू आहे, जर तुम्ही विचार केला 2 नंबरचं इटरेशन जर चालू असेल तर त्या ठिकाणी किती कंपॅरिझन झाले, टोटल 4 कंपॅरिझन झाले. तिसऱ्या इटरेशन मध्ये बघा, पहिलं कंपॅरिझन, मग हे दुसरं कंपॅरिझन करावं लागेल, मग हे तिसरं कंपॅरिझन करावं लागेल. पुढे 64 आणि 89 ऑलरेडी कसे होते, सॉर्टेड, तिथे आपण कम्पेअर करायला गेलो नाही. म्हणजे टोटल किती कंपॅरिझन्स करावे लागले आपल्याला, 3 नंबरच्या इटरेशन साठी किती कंपॅरिझन्स करावे लागले, टोटल 3च काय करावे लागले आपल्याला, इटरेशन्स परफॉर्म करावे लागले. कळत. त्यानंतर बघा, चौथं इटरेशन चालू आहे. चौथ्या इटरेशन मध्ये किती कंपॅरिझन झाले, हे पहिलं कंपॅरिझन, त्याच्यानंतर हे दुसरं कंपॅरिझन. पुढे आपल्याला कंपॅरिझन्स करायचेच नाहीयेत. म्हणजे चौथं इटरेशन चालू असेल तर किती कंपॅरिझन झाले, 2 कंपॅरिझन झाले. आणि लास्ट 5व्या इटरेशन मध्ये काय झालं बघा, किती कंपॅरिझन झाले, फक्त एकच. ओके, एकच कंपॅरिझनची गरज होती. एका कंपॅरिझन नंतर आपल्याला मिळून गेलं की इथे काय पाहिजे होतं, हे सॉर्टेड पाहिजे होतं, बरोबर आहे की नाही. 17 नंतर पाहिजे होता, 9 आधी पाहिजे होता. म्हणजे या ठिकाणी 5व्या इटरेशन मध्ये किती कंपॅरिझन झाले, फक्त एक. कळतंय मी काय म्हणतोय, पुन्हा बघा, कंपॅरिझन्स कसे होत आहेत, प्रत्येक इटरेशनचा नंबर लक्षात घ्या आणि त्या इटरेशन मध्ये किती कंपॅरिझन्स होतात ते पण व्यवस्थित लक्षात ठेवा. पहिलं इटरेशन चालू असेल तेव्हा किती कंपॅरिझन्स होतात, 5. दुसरं इटरेशन चालू असेल तेव्हा किती कंपॅरिझन्स होतात, 4. चौथं कंपॅरिझन चालू असेल तेव्हा किती कंपॅरिझन्स होतात, 2. आणि 5वं इटरेशन चालू असेल तर किती कंपॅरिझन्स होतात, एकच कंपॅरिझन त्या ठिकाणी होत आहे, लक्षात घ्या. बरोबर आहे. मग जर मी सपोज या ठिकाणी इटरेशनला सपोज आय म्हटलं, सपोज आय इटरेशन चालू आहे आणि त्याच्यामध्ये सपोज मला किती कंपॅरिझन्स करायचे, जे कंपॅरिझन्स करायचे, तर जे ची व्हॅल्यू काय येऊ शकेल, येस, जे ची व्हॅल्यू काय येऊ शकेल ती आपल्याला शोधायची. जे ची व्हॅल्यू किती यायला पाहिजे बघा, इथे बघा, आय ची व्हॅल्यू 1 असेल तर जे ची व्हॅल्यू 5 असायला पाहिजे. म्हणजे किती कंपॅरिझन्स करायचे, 5. आय ची व्हॅल्यू 2 असेल तर 4, आय ची व्हॅल्यू 3 असेल तर 3, आय ची व्हॅल्यू 4 असेल तर 2, आय ची व्हॅल्यू 5 असेल तर किती कंपॅरिझन्स, एक कंपॅरिझन आपल्याला त्या ठिकाणी करायचं. म्हणजे जे ची व्हॅल्यू किती येते बघा, नंबर ऑफ एलिमेंट्स किती आहेत आपल्याकडे, 6 एलिमेंट्स आहेत. सपोज मी या ठिकाणी नंबर ऑफ एलिमेंट्स किती घेतो, n. नंबर ऑफ एलिमेंट्स किती घेतो, n, आणि n मायनस इथे काय करतो, बघा. आता आय ची व्हॅल्यू जर सपोज 1 असेल तर जे ची व्हॅल्यू किती होईल, 6 - 1 म्हणजे किती, 5. आय ची व्हॅल्यू जर 2 असेल तर किती कंपॅरिझन्स व्हायला पाहिजेत, 4. म्हणजेच काय, 6 - 2 4. आला की नाही. आय ची व्हॅल्यू जर 3 असेल तर जे ची व्हॅल्यू 3 आली पाहिजे, कशी येईल, n - i. n किती आहे, 6, आय ची व्हॅल्यू 3, 6 - 3. आय ची व्हॅल्यू जर 4 असेल तर त्या ठिकाणी जे ची व्हॅल्यू 2 यायला पाहिजे, कशी येईल, n - i, 6 - 2 म्हणजे किती, 6 - 4 म्हणजे किती, 2 आली. आणि आय ची व्हॅल्यू जर 5 असेल तर n - 1 म्हणजे किती, n ची व्हॅल्यू 6 होती, 6 - 1 म्हणजे किती, 5 येऊ शकेल. कळतंय. इटरेशन जर आय असेल तर जे ची व्हॅल्यू म्हणजे कंपॅरिझन्सची व्हॅल्यू तुम्ही कशी काढू शकतात, n - i टाइम्स तुम्हाला मधले कंपॅरिझन्स करावे लागणार आहेत. या सगळ्या गोष्टी यासाठी सांगतोय कारण या सगळ्यांचा वापर, या सगळ्या ऑब्झर्वेशनचा वापर आपल्याला त्या ठिकाणी प्रोग्राम लिहिण्यासाठी करायचा आहे. कळतंय. प्रोग्राम लिहिण्यासाठी आपल्याला इटरेशन्स पण लागणार आहेत आणि त्याच्यामध्ये कंपॅरिझन्स पण करावे लागणार आहे. प्रत्येक कंपॅरिझन मध्ये आपण काय करणार, पहिला एलिमेंट पुढच्या एलिमेंट सोबत कम्पेअर करणार. अगोदरचा एलिमेंट पुढच्या एलिमेंट पेक्षा जर सपोज मोठा सापडला तर त्या दोन व्हॅल्यूज काय करणार, स्वॅप. किती वेळा ते करणार, पहिल्या इटरेशन मध्ये 5 वेळा करणार, दुसऱ्या इटरेशन मध्ये 4 वेळा करणार, तिसऱ्या इटरेशन मध्ये 3 वेळा करणार, चौथ्या इटरेशन मध्ये 2 वेळा करणार, 5व्या इटरेशन मध्ये एकदा करणार. म्हणजे जर ith इटरेशन चालू असेल तर किती कंपॅरिझन्स करणार, n - i टाइम्स आपण मधले कंपॅरिझन्स करणार.
कळतंय? या सगळ्या ऑब्झर्वेशन लक्षात ठेवा, या सगळ्या ऑब्झर्वेशनचा वापर आपल्याला आपला प्रोग्राम करताना करायचा आहे. कळतंय? आय थिंक या ठिकाणी तुमचा बबल सॉर्ट आणि बबल सॉर्ट मधले जे काही ऑब्झर्वेशन्स आहेत हे या ठिकाणी क्लिअर होत असतील. ओके, क्लिअर होत असतील तर पुन्हा कमेंट बॉक्स मध्ये जाऊन येस म्हणा, नाही तर नो म्हणा, नाही समजलं तर. ओके, येस, आर यू गेटिंग इट? मी काय म्हणतोय कळतंय सगळ्यांना? येस नो, येस नो. ओके, मग महत्वाचं काय बघा, जेव्हा पण आपण एखादा प्रॉब्लेम सॉल्व्ह करतो, प्रॉब्लेम सॉल्व्ह केल्यानंतर तो प्रॉब्लेमचं ऑब्झर्वेशन करणं खूप महत्वाचं आहे. ते जर आपण प्रॉपर ऑब्झर्वेशन करत असू तर त्या ऑब्झर्वेशन वरनं वी विल बी एबल टू राईट अ प्रोग्राम फॉर इट. त्या ऑब्झर्वेशन वरनच आपल्याला एक प्रोग्रामिंग लॉजिक डेव्हलप करता येईल आणि त्या लॉजिकच्या मदतीने आपण ते प्रोग्रामिंग सोल्युशन, प्रोग्रामॅटिक सोल्युशन आपल्या प्रॉब्लेमसाठी काढू शकतो. ओके, सो गेटिंग इट ऑर नॉट? समजते सगळ्यांना? येस नो, येस नो, पटकन. ओके, सो आय होप या ठिकाणी तुम्हाला बबल सॉर्ट समजला असेल. इन नेक्स्ट लेक्चर वी विल कंटिन्यू विथ द प्रोग्राम ऑफ बबल सॉर्ट. बबल सॉर्टच्या प्रोग्रामला आपण सुरुवात करूया आणि ते आपण कधी करूया? नेक्स्ट लेक्चर मध्ये. ओके, टिल नाउ वी विल स्टॉप हियर, वी विल कंटिन्यू इन नेक्स्ट लेक्चर.